नमस्कार, मी उर्मिला सैनाजी खिल्लारे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवरवाडी येथे विषय शिक्षक गणित विज्ञान यासाठी कार्यरत आहे आणि मी हा नवोपक्रम अध्यापन पद्धती अंतर्गत मी एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे। हा प्रोजेक्ट मी गणितासाठी तयार केलेला आहे आणि मी प्रोजेक्ट विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी तयार केलेला आहे। या प्रोजेक्टचा उपयोग विद्यार्थी तर फायदा घेतीलच परंतु शिक्षक सुद्धा फायदा घेतील। हा प्रोजेक्ट मी घातांक या घटकावर केलेला आहे। घातांकातील पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा गुणाकार आणि पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा भागाकार आपण या प्रोजेक्टद्वारे सहजासहजी करू शकतो। आणि इथे गुणाकाराचे चिन्ह दिलेले आहे। जेव्हा घातांकाचा पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा गुणाकार असेल तेव्हा हे गुणाकाराचे चिन्ह असेल, हे गुणाकाराचे चिन्ह टाकायचं। त्यानंतर जेव्हा भागाकार करायचं असेल तेव्हा हे भागाकाराचे चिन्ह टाकायचं। आता पहा a चा घातांक m। बघा आता a चा घातांक m गुणिले a चा घातांक n बरोबर a चा घातांक m अधिक m प्लस n म्हणजे इथे घातांकाची फक्त बेरीजच करायचं काम आहे। त्याच्यावर आधारित दुसरं गणित मी घेते। पहा गणित 8 चा घातांक 2 गुणिले 8 चा घातांक 3 बरोबर 8 चा घातांक 5। डायरेक्ट आपल्याला हे 2 आणि या 3 ची घातांकाची फक्त बेरीज करायची आणि आता पहा इथे घातांकाची फक्त बेरीजच करायचं काम आहे। इथले 2 आणि हे 3 घातांकाची बेरीज करायची म्हणजे आपलं उत्तर येऊन जाते। पाया जसा तसा ठेवायचा 8 चा घातांक 2 अधिक 3 म्हणजे 5। त्याच्या पुढचं गणित घेऊ आपण। ऋण संख्या ऋण 5 चा घातांक 3 गुणिले ऋण 5 चा घातांक 4 तर याचं उत्तर येईल ऋण 5 चा घातांक 7। हा चालू कर। 3/5 चा घातांक 2 गुणिले 3/5 चा घातांक 7 याचं उत्तर येईल 3/5 चा घातांक 8। तर आता याचं बेरीज घातांकाची बेरीज केली की याचं उत्तर येऊन जाते। हो राईट। आता आपण पाया समान असलेल्या घातांकी संख्येचा भागाकार पाहणार आहोत। a चा घातांक m भागिले a चा घातांक n तर याचं उत्तर येईल a चा घातांक m वजा n। तर आता या घातांकाची वजाबाकी होते। हो 6 चा घातांक 8 भागिले 6 चा घातांक 3 तर याचं उत्तर येईल 6 चा घातांक 5। बरोबर, छान। तुम्हाला समजायला का सगळ्यांना? हो। तुला समजायला का ग? हो। चालू कर। ऋण 4 चा घातांक 6 भागिले ऋण 4 चा घातांक 2 तर याचं उत्तर येईल ऋण 4 चा घातांक 4। 2/3 चा घातांक 7 भागिले 2/3 चा घातांक 5 गुणिले तर याचं उत्तर येईल 2/3 चा घातांक 2। थँक यू फॉर वॉचिंग। तुम्हाला घटक समजला का मग? हो मॅडम। सगळ्यांना समजला की? हो। गुड। तुम्हाला असंच अभ्यास करणं आवडते का? हो। या प्रोजेक्टमुळे काय होते, विद्यार्थ्यांना घातांक हा घटक व्यवस्थितरित्या समजतो आणि घातांक हा जो न समजणारा किचकट भाग आहे तो सहजरित्या समजला विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी खूप छान अभ्यास करू लागले आणि विद्यार्थ्यांना वही पेन न घेता सुद्धा तोंडी उत्तर सांगता येतात। हे या प्रोजेक्टचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे। विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्ययनाचा आनंद मी मिळवून दिला। विद्यार्थ्यांना कृती करून अध्ययन केल्यामुळे त्यांना खूप सोपं गेलं आणि इथे बॉक्समध्ये घातांक दिसत आहेत, पाया दिसत आहे। मग याच्यामध्ये घातांकाचं डायरेक्ट घातांकाची बेरीज होते हे असं स्पष्ट दिसल्यामुळे त्यांना व्यवस्थितरित्या घातांक हा सहज सोपा घटक वाटला। या प्रोजेक्ट डिझाईनमुळे शिक्षक सुद्धा सहजरित्या त्यांना हा घटक